शांता, ओ शांता, ए शांता, कुठे गेली बाबा? घरी आहे का नाही? तर तितक्या वेळचा आवाज देत आहो. हे लमची गेली कुठे? इकडे बेडरूम मध्येही नाही आहे, पोरही नाही आहेत घरी. हे शांताही नाही आहे आणि दरवाजे खुल्लेच. हे का पागल आहेत का घरचे लोक? अरे सोनू, कुठे होता तू? काय झालं पप्पाजी? नाही नाही, होता कुठे तू? किती वेळचा आवाज देत आहो मी, वावरातून आलो ना. नाही तुझी आई बोलत आहे, नाही तू बोलत आहे, नाही विशाल बोलत आहे. कुठे गेले होते तिघेचे तिघे? भाऊ तर गाडीमध्ये हवा भरायला गेला आहे आणि मम्मी कुंता मावशीच्या घरी गेली आहे. अरे हो खरा, कुंताच्या घरी जाणार होती, बरोबर आहे, तुळीसाठी विसरलोच होतो मी. आणि मग तू कुठं होता? तर आता आवाज मारत आहो मी, तर तू कुठं होता? संडासकडे गेलो होतो ना पप्पाजी. तो इथं म्हणायला पाहिजेत होता. का पप्पाजी, ते संडास मधून नाही म्हणलो असतो का? काही पण. जाऊ का पप्पाजी, मम्मीला बोलवायला जाऊ? अरे नाही नाही, राहू दे, ते तुरीसाठीच गेली आहे, येईल. सोनू, तुझं झालं का जेवण? नाही ना पप्पाजी, व्हायचंच आहे. आणि हे तुझी मम्मी कधी गेली? झाला ना पप्पाजी, अर्धा तास. मी आलो आणि गेली मग मम्मी लगेच. झालं का मग ऍडमिशनचं काम झालं करून? नाही पप्पाजी, आज जायचं आहे ना. बाबा, त्या दिवशीच दोघे भाऊ गेले होते ना तुम्ही? हो, तर सोमवारी याल म्हणाले, गेलो होतो आम्ही. तर आता आज जाणार आहोत. ते लवकर करा ऍडमिशनचं काम. मग माटी गिटी टाकावं लागेल, तुळगिडी लावायची आहेत. हो हो पप्पाजी, आज होऊन जाते. तेच म्हटलं, उद्यापासून वावरात. चल, जेवण राहिलं का तू? चल सोबत जेवण करून. हो हो पप्पाजी, जेवतो ना. चला चला जेवण करून. ताई वर बस ना, कशी खालीच बसून गेली? आता तू तुडी मोजत होती म्हणून खाली बसली. काही नाही होत ना, राहू दे. आता जातो म्हणलं तर चहाही मांडून टाकली. आता चहा प्यायची वेळ आहे का? जेवण व्हायचं आहे माझा. तर जेवण कर ताई मग. नाही नाही, जेवत गे नाही. तुझे भाऊजी आले असतील वावरातून तर वाट पाहतील. ना कोणता तुझी सासू नाही दिसून राहिली ना, कुठे गेला? आहेत ना, घरीच आहेत ते, वालबिल लावून राहिल्या. चांगला आहे कोणता तुझा. वाडी उडीत वालबिल लावायचं काम तुझी सासू करते तर. हो, लावतेच वगैरे. ताई झाले का तर तुझे वालगिल लावून झाले? एकच बुड लावला कोणता वालाचा, मग काहीच नाही लावली. ताई ते मागच्या वर्षी मस्त बुटकी शेंग होती वालाची, ते पांढरी का हिरवी? नाही ताई, गुलाबी शेंग होती ना तुझ्या घरी? हो हो होती ना, हो होती. बी देशील बरं, लावून पाहिन. हो हो, ठेवला हो, 10-12 शेंगा ठेवला हो बियासाठी. येशील घरी मग देईन. ताई सोनू जोड पाठवून घेशील ना? आता कुठं घरी यायची वेळ आहे? घरी येईन तर तू नाही मिळशील. मी कुठे जाणार आहो बाबा? कुठं म्हणजे ताई, आता वावरा शेताचे दिवस आहेत ना. उठून सुटून आता वावरातलेच कामं. मग वावरात नाही जाशील का? हो, वावरात जाईन तर का सकाळीच जाईन का? 9-10 वाजेकडे जाईन. त्याच्या आधी तर घरीच राहीन ना. हो, तर त्याच्या आधी तर माझे घरचे कामं नाही राहत का? मला कुठं वेळ मिळणार आहे आता? आता माटी गिटी टाकावं लागेल, धुऱ्यावर तुरी बिरी लावा लागतील. ताई, बरबटीचा बी आहे का? ठेवली आहे का? मागच्या वर्षी सांगितलं होतं मी तुला, बरबटीचा बी जास्त असतं ठेवशील म्हणून. हो हो, आहे ना, आहे. पाय झाला का तर चहा? पाय लवकर, जाऊ दे बापा. माहित नाही केली ना, काही नाही, मांडून दिली पहिलेच. झाला ना ताई, आत्ता आणतो ना. हे आले का आता बापा घरी, सोनूचे बाबा? आले असतील तर का करायचं आहे का? बसायसाठी आले का मी? कामानिमित्तच आली. मी पण ना वारलेच घाबरते. तू का शांत? हो ना मावशी, मीच आहे. तुम्हाला का वाटलं? नाही, तिकडे आवाज आला की नाही तर मी म्हणलं कोण आला बाबा आमच्या घरी. झाली का मावशी वाडी लावून? उठ बापा, मी वाडी बिडी नाही लावत. ते 2-4 बुडे लावतो म्हणलो वालाचे. कुंताला लाव लाव करत आहो तर हो हो करते ना, लावत नाही तर म्हणलो टिप्सून देतो आता. अन शांता, काहून खालीच बसली तर? सोफा आहे ना तेवढा मोठा, सोफ्यावर बस ना. त्या तुझ्या बहिणीला अक्कलच नाही आहे, खालीच बसवलं तुला. नाही नाही मावशी, ते तुडी पाकडत होती की नाही तर मी खालीच बसलो, मग मदत होती तर. तुडी नेऊन राहिली का बियाच्या? हो मावशी, हे तुडी नेत आहो. मी ठेवलंच नाही बियासाठी. मला वाटलं ते हायब्रिडचे आणतील तुडी, तर म्हणून मी काही ठेवली नाही यावर्षी. काहून मग हायब्रिडच्या नाही लावत का तुडी? लावीन ना मावशी, 2-3 धुऱ्याला लावीन, एकात पाकिट बोलवून. आता हे सोनूचे बाबा म्हणायला बसले घरगुती तुडी काम नाही ठेवली बियाच्या म्हणून, तर मग आली बापा. आता म्हणलं कोणता ठेवते, विचारून पाहता आहे का तर. हे तुझी बहीण ठेवते म्हणू ते 4-5 पाहिल्या तुरी ठेवल्या. किती नेऊन राहिली तर? 2च पाहिले नाही तर मावशी, नाही नेत जास्त. हो ना, आम्हालाही लागतील नाही का? आणि अजून मग हे आरणा घोरणाला तुरी पाहिजेत. पाहिली कायत म्हणा तशा, आरणा घोरणासाठी ठेवलं होतं तर आता त्याच लावीन. आणि ह्या होतात 2 पाहिल्या, आणि एकात पाकिट बोलवून देईन तुळीच्या. हो शांता, काकडीच्या बी असेल तर देशील ना? काकडीच्या बी तर नाही आहे मावशी. आता यांना सांगतो मी दुकानातून घ्यायसाठी,
दुकानातून आणा म्हणतो घेऊन. मग देईन 2 गुळाचे. नाही नाही शांता, ते तशी काकडी नाही पाहिजे, ते घरगुती पाहिजे, गावठी नाही का. लंबी काकडी ते वाली तिच्या बी पाहिजे, ते तशी बाजारची नाही पाहिजे, ते बांडुकली राहते. मागच्या वर्षी तर तुमच्याच घरी होत्या ना त्या तशा काकड्या. हो मागच्या वर्षी होत्या, पण सांग ना आता तुझ्या बहिणीला अक्कल. कोण सांगेल बाई. ठेव म्हणलो बियासाठी काकडी तर ठेवलं नाही, आता आली नाही उपात. बाजारात तसं बी भेटते का. अंगूच्या घरी असेल बी, जाऊन पाहावं लागेल. बाबा आई तुम्ही इकडे आहात, मी तिकडे आवाज मारतो वाडीमध्ये तुम्हाला. इकडे आलो बापा, मी इकडे चपला दिसल्या समोर तर कोण आले बापा म्हणलं घरी, म्हणून आली इकडे पाहायसाठी. कायच्यासाठी बोलवत होती तर आई चहा बनवली म्हणून बोलवत होती. बापा कोणता आण ना लवकर चहा. चल ना ताई तिकडेच चल. बापा तू ना टाइमपासच करते, आता इकडेच नाही आणली असती का. चल ना ताई तिकडेच चल बापा. अहो चिकूला मी चल म्हणली तर तुम्ही काऊन नाही म्हणले. तो यायला तयार होता ना वावरामध्ये. वावरातले कामं शिकले पाहिजे की नाही. नुसतं शाळा शिकल्यानेच होते का. नाही लागली नोकरी बिकरी तर मग शेती करता आल्या पाहिजे की नाही. का ललिता तू पण एकच परा भरायचा आहे म्हणून मग राहू दे म्हणलं, नको येऊ. वा वा. आणि पहिले तर म्हणले ना का चिकू येईल ना, आपण दोघे जण भरभर करून टाकू, हिऱ्यानं खरवड खुरवड करून टाकू म्हणून. हो हो मी म्हणलं त्याला, आणि तो येतही होता पोरगा. पण मग विशालचा फोन आला ना, तर जाऊन येऊ का पप्पाजी म्हणते, तर मग का नको म्हणू. मग तुम्ही मला म्हणत नको जा. काम नाही करत, हा नाही करत, तो नाही करत म्हणून. पोराला तर काही म्हणून होत नाही तुमच्या ना. अरे तर आता पोरगा बाहेर शिकते, 8-15 दिवसासाठी येते, तर आता त्याच्या मागे लावू का. चल चल ते ढोपे ढापे वेचूला. चला ना तर वेचून. आता तशीच चालली गेली, टप इकडेच ठेवलं. अहो चिकूचे बाबा तर टपा आणाल बरं. येऊन गेली बाबा मी इकडे. घे, कोणाकडे लक्ष राहते तर माहित नाही तुझ्या. बापा थोडासा तर तिथे टपजोड उभे होते म्हणून आणा म्हणली, नाही तर मीच जाऊन आणली असती. अरे ललिता पाय, चिकू येऊन राहिला. कोणाची चिकू छू येऊन राहिला. अरे चिक्कू नाही येऊ म्हटलं ना, कशाला आला तर. तू तर विशालकडे गेला होता ना. पप्पाजी असाच बोलवलं होतं विशालनं. तो ते सायकल दुरुस्तीच्या दुकानामध्ये होता म्हणून लावला होता फोन. मला वाटलं कुठं जायचं असेल, तर मग मी म्हणलं नाही येत म्हणलं आज वावरामध्ये. का करत होता तो विशाल. का दुरुस्ती करायला आणलं सायकल का. नाही नाही पप्पाजी, ते पंक्चर झाली असेल गाडी, तर दुरुस्तीला आणलं होतं. मग मी सांगितलं त्याला, म्हणलं वावरात जात होतो बी म्हणलं, तुझा फोन आला तर इकडे आलो म्हणलं. तर म्हणायला बसला, अरे वावरात जात होता तर सांगितलं का नाही, कशाला आला. आता म्हणलं दोस्तानं बोलवलं तर म्हणलं आलो बापा. तर थांबला काऊन नाही तर कशाला आला. एकच तर परा भरायचा होता, भरलो असतो आम्ही. नाही तो सोनू सोबत जाणार आहे बाहेर, तर त्याच्या ऍडमिशनसाठी. 11वीत गेला ना सोनू, तर ऍडमिशन करायला जाणार आहे. मग मी थांबून का केलं असतं, म्हणून मग आता वावरात आलो मी. चांगला केला बेटा, चांगला केला आला तर. सांगा पप्पाजी का करायचं आहे. काही नाही, हे फणसाडे वेचायचे आहेत, एका जागी जमा करायचे आहेत हे फणसाडे. हाताने वेचावं लागते का पप्पाजी. तुम्ही तर ते मागे पट्टा मारत होते ना, पट्ट्यानं पूर्ण हे फणसाडे एका साईडलाच जात होते ना. अरे हो बेटा, पट्ट्यानं होते वगैरे, पण काय बैलाची जोडी नाही आहे ना. आणि त्या आडकू काकाकडे गेलो होतो, तर तो दुसऱ्याच्या वावरात गेला. तर आता हे फणसाडे हातानेच वेचावं लागेल. जास्त नाही आहे ना, एकच तर बॅग आहे फोकायचं आपल्याला धान. होऊन जाईल का पप्पाजी, एवढ्या एक बॅग मध्ये होऊन जाईल. हो आपला वावरच किती आहे. 2 टन एकर तर वावर आहे, होते. अहो तर गोष्ट सांगाल का की फणसाडा बेचाल. पाणी तुमच्या हाताचं आहे का, आला बिला की नाही. राहील जिथल्या तिथे धान फोकणे. हो. अरे वा बढिया काम आहे. बढिया काम आहे बाबूराव तुझ्या तर. काय म्हणले सरपंच भाऊ. नाही मस्त काम आहे म्हणतो, काही पैसा अदला लागत नाही शेती करायला. चांगलं काम आहे तुझ्या. बोला का म्हणता सरपंच भाऊ. काही नाही बाबा, मस्त काम आहे म्हणलं तुमच्या. कशाचं मस्त काम आहे भाऊ. नाही म्हटलं पैसे बिसे काही लागत नाही शेती करायला, घरच्या घरी करून राहिले. का करून तर भाऊ, आता एक परकन भरायची होती, तर म्हणलं भरून टाकू आता घरच्या घरीच. आहेच किती शेती आमची. हो तर आता परकन भरून राहिला, तर नाही ट्रॅक्टर तर बैलाच्या जोडीनं तरी परकन भरायला पाहिजे की नाही. आपल्या बरोबर त्या वहिनीला ना पोरालाही राबवते.
एवढा काम करते, एक अंगावर मांस नाही आहे तुझ्या. नाही नाही भाऊ, मी किती काही खाईन ना तर सिंगल हड्डीचा चाव. माझी हड्डीच तशी आहे, मांस येतच नाही मला. तुम्हाला का वाटते सरपंच भाऊ, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जेवण करता का? आत्ताही शर्यत लावा, कोण जास्त जेवण करते तर. एक एक माणसाची अंगुठीच राहते, बारीक तर बारीक ना ठोकड तर ठोकळच. हो हो बरोबर तर आहे म्हणा, पण मी का म्हणतो, थोडासा बैलानं परकन भरायला पाहिजेत होता नांगरून. का अजी भाऊ का करता? जोडी नाही आहे ना, मागे विकलो, आता घेऊन झाली नाही. घेईन म्हटलं, काही घेणं झाला नाही. एका बाजारात गेलो होतो तर तिथं काही बरोबर जोड्या आल्या नव्हत्या, तर काही पटलं नाही माणसाला. आता बघतो या बुधवारी आहे ना बैल बाजार. अरे तर किरायाची आणायला पाहिजेत होता ना, गावात आहेतच नाही का जोड्या नांगर? नाही तर आमच्या ट्रॅक्टर चालून घ्यायला पाहिजेत होता थोडा वेळ. का गोष्ट करते भाऊ, आता विचारलो नाही म्हणून म्हणता? न जेव्हा विचारावं तेव्हा तर म्हणता मग ट्रॅक्टर खाली नाही आहे, एका तासासाठी नाही येऊ शकत, दुसऱ्या वावरात आहे, असा तर तसा मग तुमचे बहानेच राहतात. हो हो तुझ्याही म्हणणं बरोबरच आहे. सांगा मग खाली आहे का? खाली असेल तर आणून द्या. एक तास नाही 15 मिनिट लागतील. नाही ना, दुसऱ्या वावरात गेला ना. बघा म्हणलं ना मी, बहाणे खूप राहतात. त्या आडकू काकाच्या घरी गेलो त्या दिवशीच त्याला सांगून ठेवलो होतो, काका माझी परकन भरायची आहे एक, तर थोडासा नांगर आणशीन, बैल आणशीन. पट्टा हो म्हणते. आणि आज गेलो तर आहेच नाही, भाड्यावर नेलं दुसऱ्याच्या वावरात. अरे तर काल तू सायंकाळी गेला असतास त्याच्या घरी ना, सांगायला पाहिजेत होता. किंवा आज लवकर जायला पाहिजेत होता. आता दुसऱ्याला हो म्हणलं नसेल तर त्याच्या वावरात जाईल नाही तर का? बरोबर आहे ना सरपंच भाऊ, माझा का थोडासा एका तासाचा काम होता. मग बरोबर आहे, लोक चालू आहेत, बहुत चालू आहेत लोक. ते माझेच काम, ह्या बाबूरावचेच काम होत. माझी बैलाची जोडी होती, लोकांची मी पट्ट्यानं मी एकट्या बंद्यानं मी परखण भरून दिलो. आणि आज माझी बैलाची जोडी आहे नाही घेतली, घेईनच नाही का? असंच राहणार आहो का मी? तर टोपी फिरवून राहिले इकडेच्या तिकडे. फुकटात म्हणत होतो का त्या अडकू काकाला? त्या अडकू काकाचे किती वेळ मी परखण भरून दिलो. मोठी बैलाची आता जोडी आहे त्याच्या घरी, तर वरवर पाहते. अरे जाऊ दे, का करतेस? पण मला म्हणलं असतास ना तर पाठवलो असतो मी. आता का सांगा बा, आता नाही म्हणलो म्हणून आता म्हणून राहिलं. नाही तर तुम्ही कमी चालू माणूस आहे का? भर परखण भर. पाऊस करून राहिला आज, पाणी येते चांगला जोरात येते. तोही माहोल झालाय बापा आज. चल मी जातो. बटा मला म्हणते, माहित आहे कोणत्या जातीच्या आहेस तर तूही त्याच जातीच्या आहेस. अरे विशाल, खूप वेळ लावला ना. का झाला होता गाडीला? हवा मारायलाच गेला होता ना? अजी पप्पाजी, पंक्चर झाली होती गाडी. काय? पंक्चर झाली होती? कशी पंक्चर झाली होती तर? बरोबर गाडी चालवा नाही, काही नाही. तसं नाही पप्पाजी, आता हे कामं किंमत चालू आहेत ना, डोळा गिळाचे ते खिळे गुळे राहतात, काही गिट्टी गुट्टी चुरी चारी, त्याच्यानं होते पंक्चर. खिळा घुसला होता, खिळा. हो तर म्हणूनच म्हणतो, पाहून चाला बाबा बरोबर गाड्या गुड्या. तुम्ही आजकालचे मुलं बरोबर पाहून गाडी चालवत नाही. कधी फोनवर बोलता बोलता गाडी चालवता, आता कधी कोणाकडे नजर राहते काही सांगता नाही तुमच्या. नाही ना पप्पाजी, तसं काही नाही. आता खिळे खुळे पडले राहतात तर दिसते का? ए भाऊ, काय झालं सोनू? चल ना भाऊ लवकर. अरे थांब ना बाबा, आता जेवण बिवण करू नाही देत का? उपाशी जेवू का मी? तुझं झालं का जेवण? हो झाला माझं जेवण. जा पटकन जेवण कर. थांब बाबा, आता हातपाय घे, धुऊ दे. हो तू पक्का वेळ लावशील. नाही लावत, आता हातपाय धुतो ना, जेवण करतो मग जेवण. पप्पाजी 1000 रुपये द्याल. 1000 रुपये? कशासाठी 1000 रुपये? तर ऍडमिशन फॉर्म वगैरे भरावं लागते ना, तर लागतात मग पैसे. ठीक आहे ना. सोनू एक काम कर ना, तुझी आई आजीच आहे, जा बरं बोलवून आणशील. हे गेली तर पक्कीच गेली. इतका वेळ लागते का? फक्त थोडीच तर विचारायचे होते. हो जातो. मम्मी, आता बोलवायलाच येत होतो मी तुला. बोलवायला येत होता तर का तिथेच राहणार होती का मी? पप्पाजीनेच म्हणला ना जा म्हणून बोलवायला, म्हणून येत होतो. शांता तिथं राहणार नव्हती, पण किती उशीर झाला. किती वेळची गेली होती तू माझ्या याच्या आधीच? इतका वेळ लागतो का? माहित आहे ना तुला बी बियाणे घ्यासाठी मला जायचं आहे म्हणून. अहो तर कामानिमित्तच गेली होती ना, बसायला गेली होती का मांद्या? कामानिमित्त गेलो होतो म्हणते, तर इतका वेळ लागते का? मांद्या बसली नाही तर का? तर वाट पाहतो, येऊन नाही राहिली म्हणून. अहो तर वाट कशाला पाहिल्या? जाता नाही आला का? मी घर धरून गेली होती.
आता का आणायचं आहे का नाही सांगितली नाही काही नाही ना, चालली गेलो असतो का? अजून तशीच बोलली असती. आता मगाशी सकाळीच असतं सांगितली ना का आणायचं आहे म्हणून. त्या तुडीच्या माहित नव्हतं ना किती तुडी आणायच्या आहेत का आणायच्या आहेत, भेटल्या का नाही भेटल्या. ह्या घरगुतीच तुडी मिळाल्या. सरपंच ताईच्या घरी गेलो होतो तर त्याच्या घरी नाही मिळाल्या. त्या नाही मिळाल्या म्हणजे त्या तुडी वापत नाही म्हणतात. हायब्रिडच्या तुडी दरवर्षी घ्यावं लागतात म्हणतात. तर मी का म्हणतो एक पाकिट आणून घ्या म्हणजे होते. ठीक आहे ठीक आहे. मग हे घ्या, नर्मदाच्या 3 बोऱ्या काढून दिल्या. अजून अजून का पाहिजे? अजून कशाची बिजाईत पाहिजे म्हटलं. मी का म्हणतो भाऊ, बोला ना काकाजी का म्हणता. हे धानाची बिजाईत कोणत्या कोणत्या प्रकारची आहे तुमच्याकडे? आहेत खूप सारे प्रकार आहेत, 10-12 प्रकार आहेत. तुम्हाला कोणता पाहिजे तो सांगा. ते काय म्हणतात ते दिव्या धान आहे का? हो हो आहे ना, दिव्य धान आहे. हो दिव्याच्या 2 पोतळ्या पाहिजेत होते. किती किलो आलं? ह्या किती किलो आल्या आहेत? काकाजी ह्या 10-10 किलोच्या आहेत. हो हो 10-10 किलोच्याच पाहिजेत. आणि तो काय म्हणतात जयराम नाही आहे का? जयरामही आहे ना काकाजी. तुम्ही सांगा ना कोणता कोणता पाहिजे तुम्हाला, सगळं अवेलेबल आहे आमच्या दुकानामध्ये. जयराम देऊन दे 2 पोतळे. बरं बरं. का भाव लावला मग? कधी काकाजी ह्या इथं सगळा रेट लिहिला आहे पा, ह्या भाऊच्या मागे पा. अरे हो हो आहे. भाऊ तुमचा झाला का? हे 3च बॅग पाहिजेत का तुम्हाला? हो हो मला 3च बॅग पाहिजेत. अरे रमेश, तर ते एकाच प्रकारच्या कशाला 3 बॅग घेते? 3 प्रकारच्या घे ना. माहित होते मग कोणता वावरात आपल्या कोणता धान जमते म्हणून. काय म्हणता काकाजी, 3 प्रकारचे बॅग घेऊ का? हो हो एकच धान नको लावू, 10-10 किलोचे 3 घे. आता हे कोणती घेतली तू? नर्मदा आहे. जयरामची एक बॅग घे. आणि ते एक का कोणता म्हणतात दिव्य धान घे. काकाजी अजून एक धान आहे मस्त, श्री विठ्ठल म्हणून, तो ठेवा ना. तोही खूप लोक नेऊन राहिले. असं का? हलका आहे का भारी आहे? हलका भारी का 8-15 दिवसाचा फरक राहतो. आता कधी कधी का होते हलका म्हणून नेतात आणि तो भारी निघते. मग आता तेवढा आम्हालाही माहित नाही. आता तुम्ही म्हटलं म्हणून एकसारखा नाही नेत म्हणून सांगितलो. नाही तर आपण आपल्या मतानं काही सांगत नाही कोणाला. कसं लोकांना आपण सांगितलं ना तर त्यांना उलटच वाटते. त्यांना असं वाटते की हे आपला माल खपवण्यासाठी आम्हाला सांगतात, म्हणून ना आपण कोणाला सांगत नाही. तुम्हाला जो घ्यायचा आहे तो घ्या. हो हो भाऊ माहित आहे. मी दुकानदारच आहो ना का. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत. पण मी का म्हणतो कोणी काही समजत, आपल्याला जो बरोबर वाटते ना तो गिराईकांना सांगायचाच. आज वाईट वाटेल गिराईकांना, पण उद्या तर कळेल ना की नाही त्या काकानं त्या भाऊनं बरोबर म्हणलं होतं. दे मग ते तुझ्याच मतानं दे. 4 वेगवेगळे प्रकारचे ते धान्य. हो जी काकाजी. हो हो काकाजी, ते काकूला विचारले का? काकू बोंबलतील ना तुमच्या मागे, 4 वेगवेगळे कशाला आणल्या म्हणून. अरे तिला नाही समजत, तिला काही नाही समजत. मीच सगळं सामान नेतो घेऊन. भेंडीच्या बीत, वावरात जे लावते बरबटी, सगळं मीच नेतो. म्हणते लावते माझ्या मागे कुरकुर. मग सांगतो मी बरोबर तिला. मागेही तुमच्याच दुकानातून नेलो होतो भेंडीच्या बी, तुमच्याच मतानुसार. आहे का आठवणीत आहे? हो ना काकाजी, तुमच्यासारखे गिराईक आम्ही विसरत नाही. तुम्हाला आम्ही जो म्हणतो तो नेता तुम्ही. हो तर आपलाही विश्वास आहे ना तुमच्यावर. काही असा तसा माल नाही देत तुम्ही, बरोबर माल देता. बघा जी भाऊ, आपण तर काही नेहमी येत नाही. मला 1 किलो तुळीचा पाकिट पाहिजे, चांगला तो पण. चांगला हायब्रिडच्या पाहिजे, चांगल्या फरल्या पाहिजे, तसे झुक्केचे झुक्के. तशी बिजाईत द्या तुळीची. हो हो ठीक आहे ना, देतो. रामरामजी वाई. अजी रामरामजी. मी म्हणलं कोण बोलतात बापा मागेहून. रामरामजी वाई म्हणलं तर धान्य घ्यायसाठी आले का? हो जी भाऊ, आता धान्य घ्यायसाठी आलो आणि किराणा सामानही. तुम्ही कसे काय आले? पोरीच्या घरी आले नाही ना? इनिवाई आली होते तुमच्या पोरीचे, तर आले नाही ना? नाही जी, आता पावसाळ्याचे काम आहेत ना, कुठं जमते यायला. केला होता फोन या म्हणून, पण जमला नाही आमच्या. तुम्ही काय घ्यायसाठी आले तर? का सांगू भाऊ, धान्य घ्यायसाठी चालू. बापा तुमचे पण परे पेरून व्हायचेच आहेत का? अरे परे पेरूनही झाले आणि पाण्यानं सडले. का करतेस, 2 परे सडले. एवढा पाऊस आला का तुमच्या गावाकडे? परा पेरलो मी, पराही माहित आहे पाणी होता. तर तशातच पेरलो पाण्याच मी. आणि मग काही ऊन तापलीच नाही. 8 दिवस पाणीच राहिलं रेग्युलर. तर सगळा परा सडला. आता दुसरा धान्य न्यासाठी आलो. बिजाईतही महाग आहे बाबा. मोठा नुकसान झाला माणसाचा. पूर्ण सडला का तुझी? नाही पूर्ण नाही सडला, पण झाला. अर्ध्याला जास्त काही कामात येतच नाही. तर म्हटलं कमी पैशाला टाकून द्यायचा 1 बॅग नेऊन. हो बरोबर म्हणता. कोणते घेतले तुम्ही धानाची बिजाईत?
ते काय म्हणतात बाप्पा, दिव्या आणि नर्मदाची एक बॅग, दिव्याची एक बॅग आणि एका बाबरात जयराम. आणि हा दुकानवाला भाऊ म्हणते श्री विठ्ठल चांगला आहे म्हणते, न्या म्हणते. हो हो, श्री विठ्ठल घेऊनच जा, छान धान आहे, मी तोच नेलो. असा का? दे रे बाबा, एक बॅग दे बरं, 10 किलोवाली श्री विठ्ठलची दे. हो जी काकाजी, बसा थोडेसे 2 मिनिट बसा, यांच्या करून देतो आणि मग तुम्हाला देतो. हो हो, बसतो ना बसतो. इकडे काही खुर्ची बिरची लावत जा बसायसाठी. हा, काहीच आहे नाही बसायला, कुठं बसायच्या माणसाला. बाप रे बाप, आज तर गर्दीच गर्दी दिसून राहिली धान्याच्या दुकानामध्ये. अरे शांतारामही आला ना. अरे रमेश आला तर सांगितलंही नाही मला. आता मला का माहित होतं भाऊ तुम्ही येता म्हणून. काकासोबत आला काका? नाही नाही बाबा, मी काकासोबत नाही आलो, मी एकटाच आलो. काका आता इकडे मिळाले. असं का? झाली का बिजाईत घेऊन झाली? हो झाली बिजाईत घेऊन, आता बिल द्यायचं आहे. झाला झाला. अरे भाऊ, ते एक तिळाचं पाकिट देऊन देशील? हो जी हो हो. भाऊ का नाव आहे तुमच्या? रमेश. रमेश भाऊ, तुम्ही जा तिकडे, बिल देऊन द्या. झाला, तुमचं सगळं सामान ओके आहे. बरं बरं. अजी मामाजी, गावी बोलवला ना सरपंच भाऊ ना तुम्हाला? हो हो, येईन ना, येईन येईन. सांगाल माझ्या मुलीला, जावयांना सांगाल मिळाले होते म्हणून. हो हो मामाजी, सांगीन सांगीन. दे रे बाबा, मलाही बिजाईत दे. हो ना हो काकाजी, थांबा थोडा वेळ. आता हे यांच्या बघू द्या, मग तुम्हाला देतो. दे लवकर दे बापा. बरं तर ठीक आहे मंडळींनो, आता आम्ही धान्य घ्यायसाठी आलो. आता घेतो, लाईन लागली आहे धान्य घ्यायसाठी. तर सांगा मग कमेंट्समध्ये कोणता कोणता धान घ्यायला पाहिजे, कोणता नाही म्हणून. तर मग आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा.